ही कविता जी आहे ना ती आत्मनिर्भर या विषयावर आहे। मध्ये मोदीजींनी काही वर्षांपूर्वी मोदीजी जे आहेत आपले पंतप्रधान आहेत त्यांनी आत्मनिर्भर भारत हे एक स्टेटमेंट किंवा ही सेगमेंट एक सुरू केली होती। त्यात आपण एक असं सेगमेंट चालवलं की आम्हाला आत्मनिर्भर बनायचंय। ठीक आहे, आत्मनिर्भर काय आणि कोणासाठी लागू होतं हे जरा आपण वेगळ्या वेने आज बघूयात। ठीक आहे, आत्मनिर्भर उंबरठ्याच्या आतच राहा, तुझ्यासाठी तुझं जग तेच आहे, तू सुरक्षित असण्याचं ठिकाण तेच आहे। जगाची नियत वाईट आहे, नराधमांना शिक्षा व्हायला अजून बरीच वर्षे आहेत, नजरेत त्यांच्याच पाप आहे। लावेल हे जग तुझ्यावर नियमांची बंधनं, संबोधले जाईल त्याला तुझ्याच सुरक्षिततेची झालर। समाजाला बदलण्यासाठी बदल आधी कर तुझ्यात, होऊ दे सुरुवात तुझ्या उंबरठ्याच्या आत। कपड्यांच्या बदलापेक्षा हातात बळ आण, वाईट नजरांसाठी तयार ठेव वहाण। येण्या जाण्याच्या वेळा निश्चित करण्यापेक्षा स्वसंरक्षण करायला शिक, इतरांकडून मदतीची भीक घेण्यापेक्षा। तर कशी वाटली ही कविता? आपण म्हणतो की आपण महिलांना खूप मान दिलेला आहे, सन्मान दिलेला आहे आणि त्या वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात कार्य सुद्धा करत आहेत, पण अशा महिला आहेत की त्यांना अजून उंबरठ्याच्या बाहेर पडायची सुद्धा परवानगी नाही किंवा तेवढंही स्वातंत्र्य त्यांना नाही। आणि जरी त्यांना काही स्त्रियांना असलं तरीही ती एक भीती असते, अरे आपण सुरक्षित आहोत की नाही। एक महिला म्हणून, एक स्त्री म्हणून, एक मुलगी म्हणून हे स्वातंत्र्य किंवा ही भीती जी असते ती मनात असतेच। पण मग यासाठी आपण घरातच थांबतो का? नाही, तर आपण स्वसंरक्षण करायला शिकलं पाहिजे आणि हे जे समाज जो आहे त्यांना बदललं पाहिजे आणि समाजाच्या बदलाची सुरुवात जी आहे ती आपल्या घरातूनच झाली पाहिजे। मग जॉबच्या ठिकाणी असू देत, जॉब करणं ठीक आहे, नाईट जॉब आहे तर मग त्यासाठी आपण काय स्वतःची सुरक्षा कशी बाळगली पाहिजे हे लक्षात ठेवलं पाहिजे, किंवा आपण काही कामानिमित्त बाहेर गावी जातोय तर त्यासाठी आपण काय प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत, काय काळजी घेतली पाहिजे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। आणि जर आपल्याला प्रगती करायची आहे तर त्यासोबतच आपल्याला धीट व्हायला पाहिजे, काली व्हायला पाहिजे, जगदंबा व्हायला पाहिजे आणि वेळेच झाशीची राणीही होता आलं पाहिजे। तर आपली ही आजची कविता कशी वाटली हे तुम्ही नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कविता